तर नमस्कार मित्रांनो, सकाळ झाली. उठला ओम्या उठला, आंघोळ केला आणि निघालेला जिमला. पण मम्मी बोलली चल पुण्याला जायचंय. मग ओम्याने काढला गाडी आणि निघाला थेट पुण्याकडे. पोहोचला पॉस्कोच्या रोडला सुसाट आणि चढला तामिनी घाट आणि पोहोचला ओम्या पुण्यात पोहोचल्यावर गेला मस्तपैकी काकाच्या घरी. आणि घरी गेल्या बाबा काका इकडं आजी बसली आपली भाषा. नंतर मग झाली जरा चर्चा आणि हे घ्या तुमच्यासाठी गुलाब ओम्याकडून तुम्हाला खास. नंतर मग जरा लाडू खाल्ले मस्तपैकी, मारला ताव आणि चहा पिलो जराशी, कारण का उपवास होता. आणि मग परत जरा एक फेरपटका मारा निघाला ओम्या जरा पुण्यात कसा विषय आपला खोला आहे ना भाई. नंतर मग निघालो मारला. मम्मीने घेतला फळं आणि इकडनं काकी आणि मम्मी परत कांदे बिंदे बघतायत. अजून थोडा वेळ जर पुण्यात राहिलो तर हे इकडे जागाच घेतील एक विकत आणि बंगलाच बांधतील भाई. आणि मग पुण्याचा मालक कोण ओम्या. आणि मग पोहोचलो तामिनीत. जरा वातावरण पावसासारखा वाटला आणि बघतोय तर पुढे आल्यावर भाई पाऊस सुरू झाला ना तामिनीमध्ये. मग काय निसर्गरम्य वातावरणात आणि तामिनी घाटात फक्त झळकला ओम्या. मग पोचला माणगावला आपला काका बादशाह बघा इकडं बसलाय, इकडं आपली मम्मी बसली बघा. आणि मग आता आम्ही जरा सरबत बिरबत बनवतो पितो मस्तपैकी, कोकम सरबत मस्तपैकी एन्जॉय केला. आणि मग ही बघा दिदी बादशाह आले इकडे घरी कामावरून दमले. आणि आता ही काहीतरी लस्सी बिस्सी पिणार कारण का तिचा पण उपास. आणि हे दोन टिंगलू बघा कसे खेळतायत. आणि मग निघालो माळला आणि माळला बघतो तर ऊनच ऊन, इकडं आपल्याकडे ऊनच ऊन. मग काय पोचलो घरी आणि जरा झोपलो. आणि मग जरा संध्याकाळी गेलो जरा आपल्या सर्व्हिस शेटच्या दुकानात. सर्व्हिस शेट म्हणजे आपला बादशाह म्हणतो नाद नाही. त्यानंतर ओम्या आणि सर्व्हिस त्यांनी मारला भाषावर काही राहून. आणि हाज्या विजय दर्शन दादा विजय देवरकोंडा उर्फ भेटले आम्हाला भाषा लोक घरी. आणि मग आम्ही निघालो परत घरी जायला. गरज खाल्ले, भूक लागली ते पण गेले घरी. मग जेवलो मस्त मोदक बिदक बाई ताणून खाल्ले. आणि मग झालं ना आम्ही गुड नाईट. ओके बाय ना मेरी जान, फॉलो करा फॉलो.